नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण ICDS त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय केलेलं आहे, जीकेच्या 20 प्रश्नांचा समावेश केलेला आहे आणि ते कोणते 20 प्रश्न असतील तर TCS ने परीक्षेमध्ये विचारलेले। का तर तुम्हाला माहिती आहे ICDS त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाची भरती कोण घेणार आहे, TCS घेणार आहे। ठीक आहे, आपला हा एनजे अकॅडमी वरचा कितवा व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्रमांक 4 आहे। जर याच्या अगोदर पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न काय पहा, भारतीय घटना डॅश डॅश या तारखेपासून अंमलात आली असं विचारलंय। काय विचारलंय, भारताची जी घटना आहे ही कधीपासून अंमलात आली अशी तारीख विचारली होती। पहा, मग कधीपासून अंमलात आली तर ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली। आणि घटना स्वीकृत कधी केली हाही प्रश्न विचारला जातो। कधी स्वीकृत केली, आता इथं काय विचारलंय, अंमलात आली विचारलंय, पण कधी कधी काय विचारलं जातं, कधी स्वीकृत करण्यात आली तर कधी, तर ती 24 जानेवारी 1950 ला काय करण्यात आली होती, घटना स्वीकृत करण्यात आली होती आणि अंमलात कधी आली, 26 जानेवारी 1950 ला। ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की घटना समितीची पहिली बैठक कधी भरली। वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे। मग घटना समितीची पहिली बैठक कधी झाली, 9 डिसेंबर 1946 ला। तारखेसहित लक्षात ठेवायचे, कधी, 9 डिसेंबर 1946। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, तर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता। आणि तो कधी मांडला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला, तर कधी मांडला होता पहा, 13 डिसेंबर 1946 ला। म्हणजे घटना समितीची जी पहिलं अधिवेशन होतं त्याच्यामध्येच हा 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला होता। आणि हा उद्दिष्टाचा ठराव मंजूर कधी झाला, तर तो 22 जानेवारी 1947 ला। ठीक आहे, 46 ला मांडला, 22 जानेवारी 1947 ला काय झाला, मंजूर करण्यात आला। लक्षातच ठेवायचे, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो। म्हणून तुम्हाला सांगतो, ही सगळे काय आहे तर ही महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्हाला ही काय असली असली पाहिजे, तोंडपाठ असली पाहिजे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, 2 नंबर, गावचा पोलीस पाटील डॅश डॅश कडून नियुक्त केला जातो। काय विचारलंय, गावचा जो पोलीस पाटील असतो हा कोणाकडून नियुक्त केला जातो असं विचारलंय। मग पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो, तर तो जिल्हा अधिकाऱ्याकडून नियुक्त केला जातो। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, त्यासाठी कोणता कायदा आहे पहा, तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आहे। यानुसार काय केले जाते, पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते। कायद्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, 3 नंबर, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली। आता काय विचारलं या ठिकाणी पहा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असं विचारलंय। मग ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती, तर ती राजाराम मोहन राय यांनी केली होती। कधी केली होती आपण पाहिलेलं आहे, कधी, 1828 ला। ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी बघायचंय, महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती, महात्मा फुले यांनी। कधी केली होती, 1873 ला। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली प्रश्न विचारला जातो, तर ही कोणी केली होती, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी। ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेत वारंवार प्रश्न विचारलेले आहेत। म्हणून हे काय करायचं, तुम्हाला तोंडपाठच करून ठेवायचे। म्हणजे जी जी माहिती महत्त्वाची आहे मित्रांनो, ती माहिती तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायची म्हणजे ठेवायची। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, 4 नंबर, कळसुबाई शिखराची उंची डॅश मीटर आहे। महाराष्ट्रातला जे सर्वोच्च शिखर आहे ते कोणतं आहे, कळसुबाई शिखर आहे। मग इथं आपल्याला काय केलंय, कळसुबाई शिखराची उंचीच विचारली आहे। मग त्याची उंची किती आहे, 1646 ही काय आहे, कळसुबाई शिखराची उंची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये। आता कळसुबाई शिखराचं वैशिष्ट्य काय आहे, तर महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं 2 नंबरचं उंच शिखर कोणतं आहे, तर ते साल्हेर आहे। त्याची उंची किती आहे पहा, 1567 आहे। आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पहा, 3ऱ्या नंबरचा क्रमांक येतो महाबळेश्वरचा, 1438 सातारा जिल्हा, पुन्हा हरिश्चंद्रगड 1422 अहमदनगर जिल्हा। ठीक आहे, म्हणजे हा कसा मी हसतो ते एक सूत्र आहे, ते लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर पहा, सप्तशृंगी, तोरणा आणि अस्तंबा। आता या ठिकाणी तुम्हाला अस्तंबा लक्षात ठेवायचे। का अस्तंबा लक्षात ठेवायचंय, तर प्रश्न विचारला जातो की सातपुडा पर्वतामधील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर ते कोणतं आहे, मग
स्तंभ आहे. किती उंची? 1325 मीटर आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे नंदुरबारमध्ये आहे. ठीक आहे, तोंडपाठच ठेवायचे. प्रश्न काय विचारला जातो की सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर हे कोणतं आहे? स्तंभ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची उंची पण लक्षात ठेवा आणि जिल्हा पण लक्षात ठेवा. ठीक आहे, एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ICDS भरती असेल म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी, त्याचबरोबर महिला व बालविकास विभागासाठी, आता महिला व बालविकास विभागाचे जेवढे पद आहेत त्या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट असे आपण टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर ही TCS पॅटर्ननुसार असणार आहे आणि याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे? तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा, तर तुम्हाला याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या तुम्हाला 100 प्रश्नपत्रिका भेटतील. त्या सुद्धा कशा भेटतील? तर उत्तरासहित भेटतील. आता ह्या 100 प्रश्नपत्रिका म्हणजे किती प्रश्न असतील? तर 100 गुणिले 100 बरोबर किती? 10,000 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतील. ठीक आहे, म्हणजे याचं तुम्ही नुसतं प्रश्नाचं पुस्तक जरी घ्यायला गेले तरी तुम्हाला याच्यासाठी मार्केटमध्ये 700 ते 800 रुपये द्यावे लागतात. ठीक आहे, हे आपण फ्रीमध्ये देतोय. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला काय भेटेल? फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स भेटतील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि ICDSच्या सुद्धा काय असतील? अतिशय IMP अशा नोट्स असतील. ठीक आहे, मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव जी आपली ऑफर आहे ना, ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज ऑफरनुसार टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय होणार आहे? फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोन पे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला काय आहे? गुगल पे किंवा फोन पे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं? 149 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे 149 रुपये पे केले त्याचा एक काय करायचं? तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा मित्रांनो? व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच काय आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे, याच्यावरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल? संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. इथं सांगितलेलं एवढं मटेरियल आहे. तुम्ही एवढ्याचा जरी स्टडी केला तरी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाही स्टडी करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 5 नंबर. काय विचारलंय? वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान. कोणतं राष्ट्रीय उद्यान विचारलंय? दुधवा. ठीक आहे, वाघासाठी राखीव असलेलं दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे असं विचारलंय. खूप महत्त्वाचं आहे. मग हे दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा कशासाठी राखीव आहे हे? तर हे वाघासाठी राखीव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे तुम्हाला काही महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे. ते म्हणजे कान्हा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघासाठीच राखीव आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश आहे. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं मित्रांनो. राष्ट्रीय उद्यानावरती TCS भरपूर प्रश्न विचारत आहे. म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये कमीत कमी एक प्रश्न असा असतो की तो काय असतो? राष्ट्रीय उद्यानावरती आज विचारलेला जातो. ठीक आहे, मग या ठिकाणी मला लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये 3 गोष्टी ठेवायच्या. एक तर ते उद्यान कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा बेतला राष्ट्रीय उद्यान. पुन्हा हे कशासाठी आहे? वाघासाठीच प्रसिद्ध आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे झारखंड राज्यामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा महत्त्वाचा याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे? हे तर एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. हा प्रश्न आता पोत कमीत कमी 100 वेळेस विचारला. ठीक आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंड्यासाठी. आणि कोणत्या राज्यात आहे? तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आसाम राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा जिम कार्बेट, याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी आहे? वाघासाठी. कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंडमध्ये. आणि हे काय आहे पहा, तर हे भारतातील काय आहे? पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणून याच्यावरती प्रश्न जास्त विचारले जातात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे काय करायचं? जास्त लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, बनरगट्टा.
हे पण खूप महत्त्वाचं, याच्यावरती सुद्धा आता अलीकडे प्रश्न येऊन गेला की बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे कोणत्या राज्यामध्ये आहे, हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, कर्नाटक राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे, तर तो हत्ती आहे. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न बघू, 6 नंबर. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. काय विचारलंय, किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं असं विचारलंय. पण ते कधी, 19 जुलै 1969ला. तर किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, 14 बँकांचं. आता या ठिकाणी असा पण प्रश्न विचारला जातो की देशातील प्रमुख 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं, तर हे कधी करण्यात आलं होतं, 19 जुलै 1969ला. तारखेसहित लक्षात ठेवायचं, वारंवार प्रश्न याच्यावरती विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक राष्ट्रीयकरणावरती प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे आरबीआयचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं, तर हे कधी, 1949 मध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया हिचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं, तर हे 1955ला करण्यात आलं. हे दोन्ही पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं, ते म्हणजे कधी, 1980ला. आणि किती बँकाचं, तर 6 प्रमुख बँकाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आता ह्या राष्ट्रीयकरणासाठी काय अट ठेवली होती की ज्या बँकाच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त आहेत, 200 कोटीपेक्षा जास्त आहेत, त्या सर्व बँकाचं काय करण्यात आलं होतं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आणि इथं काय अट ठेवली होती, ज्या बँकाच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त आहेत त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती सुद्धा काय झालेलं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. म्हणजे पहा, एका प्रश्नापासून आपण किती प्रश्न तयार केले, पहा कमीत कमी 7 ते 8 प्रश्न तयार केले. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल ना, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. आणि तसं पण लाईक करणं काय अगदी मोफत आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण या लाईक आणि सबस्क्राईबमध्ये कोणाचा फायदा आहे, तर तुमचाच फायदा आहे. का तुमचा फायदा आहे, तर भविष्यात आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात अगोदर काय केला जाईल, तुमच्यापर्यंत पाठवला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा, वनस्पती, मनुष्य, कीटक आणि प्राणी. तर यापैकी कीटक या प्रजातींची संख्या काय जगामध्ये सगळ्यात जास्त आहे. आणि किती टक्के आहे माहिती आहे का, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 75% प्रजाती काय आहेत या कीटकाच्या आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 75% प्रजाती कशाच्या आहेत, कीटकांच्या आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त प्रजाती कोणत्या आहेत, कीटक आहेत. आणि किती आहेत त्या, 75% आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 8 नंबर, मसुदा समिती डॅश डॅश रोजी नेमली. आता ही जी मसुदा समिती आहे ना, हिच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. मग इथं विचारलं आपल्याला की बाबा मसुदा समिती कधी नेमण्यात आली, तर ही कधी नेमण्यात आली होती, तर ही 29 ऑगस्ट 1947 रोजी नेमण्यात आली. कधी, 29 ऑगस्ट 1947 रोजी. त्याच्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते, एकूण किती सदस्य होते, तर त्याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते, 7 सदस्य होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरून किती लोक होते त्या समितीमध्ये, 7 लोक होते. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर महत्त्वाच्या काही समित्या आणि त्यांचे अध्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मसुदा समितीचं मी आत्ताच सांगितलं. त्याच्यानंतर पहा, केंद्रीय घटना समिती प्रश्न विचारला जातो की केंद्रीय घटना समितीचा अध्यक्ष कोण होतं, तर मग हे कोण होते, जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर हे सरदार वल्लभभाई पटेल होते. ह्या दोन्ही समित्या आहेत ना, खूप इम्पॉर्टंट आहेत. यांच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये भरपूर वेळेस काय झालाय, प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद आणि राष्ट्रीय ध्वजावरील तदर्थ समितीचे सुद्धा कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा काय प्रश्न विचारलेला आहे. पुढचा 9 नंबर, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही असं विचारलंय. काय विचारलंय, नाही कोणाचा सदस्य, सार्क. सार्क ही जी संघटना आहे या संघटनेचा सदस्य नाही असं विचारलंय. ऑप्शन बघूया, नेपाळ, भूतान, जपान आणि अफगाणिस्तान. मग आता हे जर तुम्ही ऑप्शन जरी पाहिलं तरी तुमच्या लक्षात आलं असतं, नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान हे काय भारताच्या जवळचे देश आहेत आणि जपान हे लांबचे देश आहे. मग जपान काय नाही,
सार्क संघटनेचा सदस्य नाही. आता सार्क म्हणजे कसं आहे पहा, SAARC सार्क, आणि याचा फुल फॉर्म सुद्धा विचारलेला आहे. मग तो काय आहे सॉरी, साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. हा काय होतो, सार्कचा फुल फॉर्म होतो. याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवा. सार्कचे सदस्य देश किती आहेत हा प्रश्न विचारला जातो. किती आहेत सदस्य देश, तर 8 आहेत. त्याच्यानंतर विचारलं जातं सार्कची स्थापना कधी झाली, तर 1985ला सार्कची स्थापना झाली. अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा या सार्कचं मुख्यालय कोठे आहे, तर सार्कचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे. काठमांडू कोणत्या देशामध्ये आहे, तर ती नेपाळची राजधानी आहे काठमांडू. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवत चला, चालू प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सदस्य देश किती आहेत, 8 आहेत. मग हे कोणकोणते आहेत पहा, भारत आहे, आपला दलिंदर शेजारी पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, नेपाळ आहे, भूटान आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे आणि अफगाणिस्तान आहे. म्हणजे जवळपास सगळे देश काय आहेत, हे भारताच्या शेजारी देश आहेत. एक तर भारताची भूसीमा किंवा मग सागरी सीमा या देशांना काय लागलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, 10 नंबर. जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय, थोडासा कॉमन प्रश्न आलता. मग सगळ्यात मोठ्या नदीचं नाव काय आहे, तर ॲमेझॉन नदी आहे. त्याच्यानंतर जर प्रश्न आला की जगातील सर्वात लांब नदी कोणती, आता हा फरक लक्षात ठेवा. मोठी नदी आणि लांब नदीमध्ये फरक लक्षात ठेवा. लांब नदी आला तर काय येईल, नाईल येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात मोठी किंवा सर्वात लांब नदी कोणती, तर ही कोणती आहे, गंगा नदी आहे. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, तर ही गोदावरी आहे. म्हणजे चालू तुम्हाला काय करायचं, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत चालायच्यात. काय सांगता भविष्यात याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. पुढचा 11 नंबरचा प्रश्न पहा, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला. मग सगळ्यात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला होता, रेवामध्ये उभारण्यात आला. याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला होता की भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला, तर हे रेवा कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी किती क्षमतेचा प्रकल्प आहे, तर तो 750 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आणि प्रश्न विचारला होता MPSCने की या रेवा प्रकल्पाचं उद्घाटन कोणी केलं, तर हे कोणी केलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदीने उद्घाटन केलं होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता, कालच घेतलं होतं आपण. सर्वात कमी लोकसंख्या कोणाची आहे, सिंधुदुर्गची आहे. सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्याची आहे, तर ते ठाण्याची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. आता इथं काय विचारलंय पहा, प्राणी विचारलंय, हा माणूस विचारलं नाही. जर माणूस विचारलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं, चीन. ठीक आहे. पण त्यांनी काय विचारलंय, प्राणी विचारलंय. मग कोणत्या देशामधला प्राणी होता तो, अमेरिकेमधल्या एका वाघिणीला सगळ्यात आधी काय झालं होतं, कोरोना झाला होता. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्राण्यामध्ये सगळ्यात अगोदर. माणसाचं विचारलं तर काय येईल, चीन येईल. पुढचा अजून एक प्रश्न होता, कोरोनावरतीच आला होता पहा. कोरोना नंतर डॅश बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. कोणता, तुम्ही नाव ऐकलं असेल पहा, म्युकरमायकोसिस म्हणायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 15 नंबर. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही असं विचारलंय. आता इथं काय झालं पहा, एक पर्याय आपला इकडे आलाय पहा, HIV, COVID-19, डेंग्यू आणि मलेरिया. तर याच्यापैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही, तर तो मलेरिया नाही. मग बाकीचे जे तिन्ही आजार आहेत हे कोणते जन्य आहेत, विषाणूजन्य आहेत. म्हणजे कशापासून होतात, हे विषाणूपासून होतात किंवा व्हायरसपासून होतात. HIV लक्षात ठेवा, COVID-19 आणि डेंग्यू. मलेरिया कशापासून होतो किंवा कोणता आजार आहे हा, तर हा परजीवीजन्य आजार आहे. मलेरिया कोणता आहे, परजीवीजन्य आजार आहे. तो कशामुळे होतो पहा, कोणत्या परजीवीमुळे होतो, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर तो प्लाझ्मोडियम या परजीवीमुळे होतो. आणि याचा प्रसार कशापासून होतो हाही प्रश्न विचारलेला आहे. मलेरियाचा प्रसार कशापासून होतो, तर कशापासून, ॲनाफिलस डासाच्या मादीपासून. हे लक्षात ठेवा. ॲनाफिलस डासाच्या मादीपासून काय होतो, मलेरियाचा प्रसार होतो. मलेरिया होतो कोणत्या परजीवीमुळे, प्लाझ्मोडियममुळे होतो. पण प्रसार कशामुळे होतो, ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो. ठीक आहे. पुढचा 16 नंबर. मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो, कोणत्या, तर सिल्वर नायट्रेट. ठीक आहे. सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो.
डेंजर शाई असते पा, इलेक्शन ड्युटीला असताना बोटाला शाई लागली, ती काय अजून निघत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, तोतला डोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? कोणतं धरण? तोतला डोह धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं असं विचारलंय. मग हे कोणत्या नदीवरती आहे? पेंच नदीवरती आहे. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर तोतला डोह धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 18 नंबर, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा क्षेत्र नाही? काय विचारले पहा, कोळसा क्षेत्र नाही असं नदीचं खोरं कोणतं विचारले. बघूया ऑप्शन काय दिलेत पहा, वैनगंगा, प्राणहिता, वर्धा आणि तापी. मग आपलं उत्तर काय येईल? तापी नदीच्या खोऱ्यामध्ये काय कोळसा क्षेत्र नाही. वर्धा आणि वैनगंगा या दोन्ही नद्याच्या मध्ये कोळसा क्षेत्र आहे आणि या दोन्ही नद्याच्या एकत्रित नदीला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. म्हणजे परिणामी या तिन्ही नदी खोऱ्याच्या क्षेत्रफळामध्ये काय आहे? कोळसा क्षेत्र आहे. ठीक आहे. पुढचा 19 नंबर, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? खरोसा लेणी, त्या दिवशी मी काय केलं होतं, कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता, पण बऱ्याच जणांचे मेसेज आले किंवा कमेंट आले की सर याचं उत्तर पुढच्या प्रश्नामध्ये किंवा एखाद्या प्रश्नसंचामध्ये याचं स्पष्टीकरण घ्या. तर ही खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ही लातूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. प्रश्न TCS ने विचारला होता. ठीक आहे. लातूरमध्ये कोणत्या तालुक्यात आहे? तरी पहा, औसा तालुक्यातील खरोसा गावात आहे, म्हणून तिला खरोसा लेणी म्हणतात. यामध्ये एकूण किती लेणी आहेत पहा? एकूण 12 लेणींचा हा समूह आहे. डोंगराच्या दुसऱ्या बाजूस कोणाचं मंदिर आहे? तर रेणुका देवीचं मंदिर आहे. हे पण लक्षात ठेवा. इकडं डीपमध्ये आले नाहीत, पण कधी कधी विचारू शकतात, म्हणून आपल्याला तयारी ठेवायची आहे. ठीक आहे. पुढचा 20 नंबर प्रश्न म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न व्यवस्थित वाचा. लेण्यांद्री, शिवनेरी, भाजे या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन पहा, नांदेड, औरंगाबाद, पुणे, नाशिक आहेत. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर कर. चला, ओके. धन्यवाद मित्रांनो.